किसका चोर केला है गाडी मेरे को समझ में नहीं आ रहा है। भाऊले बिझी असतात तरी वेळात वेळ काढून आम्हाला मदत करतायत। चालू होत नव्हती, पेट्रोल टाकलं 100चं, तर आता बघतोय हो टोचन देऊन बघतो आम्ही चालू होते का। Went on a trip and I don't plan to visit. I'm gonna stay there till I feel like I'm winning. Oh, and this is just the beginning. I need a big change, help me feel like living. I need a big swing, home runs I'm hitting, and I'll never look. हे बघा ॲक्सिडेंट झालेला आहे। मला असं वाटायला लागलंय की आम्ही फिरायला आलोय का गाडीच्या सर्व्हिसिंगला आलोय तेच काही कळेन झाले। गाडी तर लावून आलोय, इथं नुसतं मोकार फिरणं चालू आहे। हॅलो दोस्तो, नमस्कार। तर आता आपण जात आहोत बुलेटच्या सर्व्हिसिंगला आणि बघू तिथे बुलेट सर्व्हिसिंगला टाकल्यावर पुढे काय स्पॉट भेटतोय का, मग तिथे पोहा भ्यायला काय असेल तर तिकडे जाऊ। आता मी लावलेला आहे गोप्रो, तर बघू आता गोप्रोचा व्ह्यू आला तर ठीक आहे, नाहीतर मग आयफोन काढूनच शूट घेईन। तर भेटू डायरेक्ट बाईकवर। चालू तर केला आहे व्हिडिओ, आता बघू कसा व्ह्यू येतोय नाही येत। आला तर चांगली गोष्ट आहे, नाही आला तरी पण चांगली गोष्ट आहे, कळेल तरी काय चुकी झाली आपण आपली लावण्यात। तर चला, हे बघा पुढं संतोष आहे बघा, कुठल्या झाडी बिडीमध्ये घुसायला लागल्या मला काय कळण झालं। अरे काय मला तर काय कळत नाही, ते लक्षणे ठीक दिसत नाहीत। गाडी पळते ना, पळते ना, चला रेस लावे, रेस रेस लावे, रेस। चला डिवाइनला सगळं ऐकतात का नाही मला माहीत नाही, पण डिवाइनला मला खूप म्हणजे खूप आवडतं डिवाइन। एक एक गाणी आहेत ना अशी त्याची, अंगावर पूर्ण काटा येतो, काटा। म्हणजे बाकी रॅपर लोक आहेत ना त्यांचं पण आहे, गाणी सगळ्यांची भारी आहेत, पण कसं माहिती आहे का, डिवाइनची ज्या वेळेला तुम्ही लोक गाणी ऐकसाल ना त्यावेळेला ना ग्राउंड लेवलचा एकदम माणूस जो असतो, म्हणजे एकदम लोअर मिडल क्लास, त्या मुलाच्या मनात काय चालू असतं ते डिवाइनला कळतं। आणि कारण का कळतं तर तो पण तिथूनच आलेला आहे, त्यामुळे त्याचे जे वर्स असतात ते पूर्ण आपल्या काळजाला भिडतात आणि असे भिडतात फुल फील होऊन जातं। बाकी रॅपर्स होत नाही एवढं फील, पण डिवाइनचं खूप फील होतं, बेकार फील होतं। गुल्लू तुम्हारी जेल से फरार, उर्र टुली, और गुल्लू फरार हो चुका है, मतलब संतोष वो कभी घर पे सॉरी मराठी, संतोष कधी घरीच नसतो। ज्या वेळेला बघावं त्याला फोन केला त्याला की इकडे आलोय मी, तिकडे आलोय मी, मला कळत नाही ती जिंदगी फिरण्यामध्ये चालली वाटतं। आता किसका चोर केला है गाडी मेरे को समझ में नहीं आ रहा है। चोरून आणलेली दिसते भावानी कोणाच तरी। आता चालू होतोय सुरली घाट, आता तुम्ही बघू शकता सुरली घाट चालू झालेला आहे अशा प्रकारे। हा खूप वेळा बघितला असाल माझ्या ब्लॉगमध्ये, हे काय नवीन नाही, जुनच आहे, तरी पण बघून घ्या एकदा, भारी आहे पण घाट भारी आहे। व्ह्यू बघा गेला ना खतरनाक व्ह्यू आहे। मी रिक्स घेतच नाही, मी गाडी स्लोच चालवतो। संतोष बघा पॅशन घेऊन उडवाउडी करायला लागला आहे, लय लोड घेतच नाही मी, जसं आहे तसं घेऊन जायचं आपण। कसं जास्त रिक्स घ्यायची नाही का, त्याला काय तिथं जास्त खूप येणं जाणं आहे ना इकडे,
त्यामुळे तो मारतोय मस्तपैकी कटावर कट कटावर कट कटावर कट. आता भेटणार पण नाही आपल्याला. कटाव कट मारत चाललाय बघा कसा कटाव कट मारत चाललाय. खतरनाक मध्ये कट मारतोय तो. सुट्टीत देणं आलाय. गेला पॅशन घेऊन गेला पॅशन. आणि आपली एवढी मोठी असून गाडी आपण जमन आपल्याला. इष्टी आल्या तर इष्टी लालपरी आले लाल. संतोष फरार झाला. सोन्या पाठीपासून खूप बोर होत असेल. बोलला असेल ज्या आईले सर्व्हिसिंगला आलोय काय बोलत नाही कोण माझ्यावर, नुसतंच पाठी बसलोय. त्यासाठी त्याला एअरफोन दिलाय मी. आता काय त्याच्या OnePlusला पण लागत नाही, माझा आयफोन पण त्याच्या हातात आहे त्याला पण लागत नाही. हां माझा एक फोन आहे जुनावाला त्याला लागतो पण तो माझ्या खिशात आहे, त्याच्या खिशात आहेच नाही. चाललोय टुलेली. संतोष काय मला ते घाट पार केला वाटतं. संतोषने सुट्टी देत नाही संतोष. घाट बघा ना कसा आहे. रावसवाला घाट आहे. रावसवाला घाट आहे. आवाज काय येतोय नाही येत काय खरं नाही. मला तर काय कळलं ना. जिथं थांबल तिथं मी आयफोनमधनं शूट घेणार, रिक्स घेणारच नाही. पर ते आवाज नाही आला तर या आईला पूर्ण मूड हाफ होऊन जातो. बाकी काय नाही. अशा प्रकारे आपला सुरली घाट संपलेला आहे आणि आपण नॉर्मल रोडला लागलेलो आहे. बघा ना वातावरण कडक होते वातावरण ना. ज्यावेळेला पोहायला जाईल ना आपण त्यावेळेला असं वातावरण असेल ना मजाच येऊन जाईल. पण काय आता सर्व्हिसिंगला गाडी टाकली त्यांनी लवकर दिली तर ठीक, मग जाईन आपण लवकर. पण त्यांनी दिली नाही लवकर तर मग काय सांगू शकत नाही जाईल का नाही ते. हा पूल इकडे कराड रेल्वे स्टेशन आहे. हे बघा इकडे खाली कराड रेल्वे स्टेशन आहे आणि हा सरळ रस्ता आहे पुढे. खतरनाक पूल आहे हा. इकडे सगळे ट्रेनने आल्या उतरतात कराडवर आहे. हा पूल कृष्णा नदीचा. ही आहे कृष्णा नदी. खतरनाक. आपला एक व्लॉग पण बघितला असाल तुम्ही. माझा एक मित्र आहे इथेच कराडामध्येच मुंबईचा. त्यांनी हे टाकलं आहे जलस दुकान टाकलं आहे. ते पण आपण बघायला आलेलो इकडेच आहे पुढे. तर दुकान भारी टाकलं पण भावाने. काय पण बोल काहीतरी वेगळं केलं आमच्या ग्रुपमध्ये त्याने. आमचा जो ग्रुप होता ना त्या ग्रुपमध्ये क्लासच्या त्यांनी काहीतरी वेगळं धंदा केला. बाकी सगळे अजून कामालाच जातात. तो एकच असा आहे. तो आणि श्रीकांत एक असा आहे. दोघंजणं बिझनेस करते म्हणजे आपलं स्वतःचं काहीतरी केलं आहे त्यांनी. नाहीतर बाकी सगळे आम्ही लोक काय पूर्ण कामातच असतं. 4 दिवस सुट्टी घ्या, गावाला या, इकडे जावा तिकडे जावा. किशोर फडतरे नाव आहे त्याचं. तर इथे जरा कराडमध्ये आलं ना जरा मुंबईसारखी फिलिंग येते. हा एक फिट करायचा आपण फिट करून घ्यायचं आहे. इकडे कराडमध्ये आलं ना असं वाटतं मुंबईला आल्यासारखं. सिग्नल प्रॉपर, गाड्या पण थांबतात. हेल्मेट घालत नाहीत ती गोष्ट वेगळी, पण प्रॉपर तर आहे. प्रॉपर तर आहे. फिलिंग तर येते बाबा की मुंबईमध्ये आलं तर सिटीत आलो आहे. बघू आता संतोष कुठे फरार आहे. अजून फरार आहे संतोष. अजून फरार आहे. अजून कुठे दिसला नाही. पॅशन गाडी घेऊन फिरतोय पॅशन. आणि आपली बुलेट आहे तरी आपण पाठीमागे. भावाची पॅशन आहे तरी पुढं आहे. मला तर असं वाटायला लागलं मध्ये थांबला असणार आहे ना. आम्ही बघितलं नसणार आहे त्याला थांबलेलं आणि आलो असणार आहे पुढे डायरेक्ट. अशी फिलिंग येते मला. बघा मला वाटलेलं तेच झालं. ते लोक कुठंतरी थांबलेले मध्ये त्याच्यामुळे ते लोक आम्ही बघितलंच नाही त्या लोकांना की चाललेत थांबलेत. आम्ही डायरेक्ट गाडी आमची आलो पळवत. ते लोक पाठीत थांबले. आता फोन केला सोन्याने कुठे आहे म्हणून. तर बोलले पाठीमागे आहे.
काय येतेच आता, त्यांना बोललो डायरेक्ट शोरूमलाच या. शोरूमला इथं बाजूला जेवण दिसते, जेवायला पण जाण्याची आमची शक्यता दिसते. अभी चल रहा है नाम लिखाना. हा होय. इकडे आलेलो आहे आता. आतमध्ये इथे एक पेपरवर्क केलेला आहे. आता तो आतमध्ये गेला आहे माणूस, तो बघू काय बोलतो आता, कधी देईल गाडी काय नाही. आणि संतोष आमच्या पुढे जाऊन पाठवून आलेला आहे, म्हणजे थांबलेला आहे एका जागी तो, त्यामुळे वेळ झाला त्याला. त्याला फोन करून सांगितलं त्यावेळेला तो आता आलेला आहे. तर बघू आता काय होतं. हां, आणि हा संतोषचा मित्र राज नवीन ॲड झालेला आहे. तर नेक्स्ट टाईमपासून मी गावी आलो की ह्याला पण घेऊन जाऊ आपण फिरायला. इथंच असतो ना तू? हां, ह्याला पण घेऊन जाऊ. I'm a bit nervous that I might screw everything up that I've ever done. But what's the point of living if you ain't having fun? I guess I'll try this, try that, might miss, gotta find what I'm good at. I guess I look here, look there, over where am I scared, where am I at? I gotta make it in this life, whatever makes me happy, know I'm doing things right. Sipping in the summer on a goose and Sprite, or find a nightclub for the end of the night, oh. And we all got dreams, we all want things, but what you gonna do for it, how you gonna move for it, what you gonna be, and do you believe you can do it? आता आलेलं आहे किशोरच्या दुकानात. हे बघा, किशोरच्या दुकानात आहे आणि किशोरच हाजीर नाही. आता सांगतो आपण आता काय करणार माहिती आहे का. किशोरला फोन केला, आम्हाला गाडी पाहिजे होती ते फिरायला. 4 वाजताचं टायमिंग दिले बुलेट रिपेअर होण्याचं, म्हणजे सर्व्हिसिंग करून होण्याची बुलेटची 4 वाजताची टायमिंग दिलेली आहे आम्हाला. तर आता आम्ही बघू, इथे किशोर बोलला एक गाडी आहे, ती गाडी घेऊन आपण एक प्लेस आहे, नेहमीचा प्लेस आहे आपला, दरवेळेला आपण तिथेच जातो, तिथे जाणार आहोत. तर बघू, किशोर बाहेर गेला आहे, जरा येतो आता, आल्यावर बघू काय बोलतो. हे किशोर भाऊ आता आलेले आहेत. आता खूप कामातून वेळ काढत आम्हाला गाडीची मजा देणार आहेत. तर यांचीच गाडी आपण घेऊन जातो आहे आज. भाऊ आज भेटेल ना? आज भेटेल ना? भाऊ लय बिझी असतात, तरी वेळात वेळ काढून आम्हाला मदत करतायत. ही बघा, ही गाडी किशोरची घेतली, चालू होत नव्हती, पेट्रोल टाकलं 100चं. तर आता बघतोय टोचन देऊन बघतो आम्ही चालू होते का. खूप लय दिवस वाईट चालू आहे. काय विचार करून आलतो आणि काय व्हायला लागलं आमच्यासोबत, सांग सर. खूप साऱ्या संकटातून आज ही गाडी चालू झाली आहे. संतोषने मी खूप प्रयत्न केले, त्यावेळेला गाडी चालू झाली. आता गाडी चालू झाली अशा प्रकारे. CBR खतरनाक स्पीड. टायर पंक्चर आहे वाटतं. मगाशी हे काढलं ना, हवा भरली त्यावेळेला पंक्चर वाटत होतं टायर. संतोष बोलला पंक्चर आहे वाटतं गाडी. बघू आता आपण गरजेला तर आले आता गाडी. बघू पुढे कसं होतं ते. पण नशीब मी तर पूर्ण आहे ना आशा सोडून दिलेली याची, की ही गाडी काय नीट होत नाही. या आपण गाडी मित्राच्या इथे लावायची. 100चे पेट्रोल टाकलेलं बोललं जाऊ दे, ही गाडी मित्राच्या इथे लावायची कशी तरी.
आणि जायचं निघून. बुलेट घ्यायची, टाईम भेटला तर जायचं, नाहीतर गप घरी जायचं. नशीब देवाने चालू केली गाडी. आता जातोय पुढे. गाडी रावस आहे. पहिल्यांदा मी असली गाडी चालवली आहे, फर्स्ट टाईम अशी KTM BTM कशी असते तशी गाडी चालवली आहे फर्स्ट टाईम. तर मी कधी स्पोर्ट्स गाडी अशा टाईपमध्ये चालवलीच नाही. आपला एक उसूल आहे, आपण घेत नाही तोपर्यंत चालवायचं नाही. पण कसं आता अडचणीला तर चालवायला लागते. किशोर भाऊ काय लांबचा नाही, आपला जवळ जाता, त्यामुळे मी घेतली गाडी. मला स्कूटी बिटी दिली असती तरी चाललं असतं. माझं असं काही नव्हतं की मला स्पोर्ट्स बाईकच त्यांनी दिली पाहिजे. दिली, आता भावानी होती त्याच्याकडे. आता पाठी हॉर्न वाजवते एक जण, मला बघायला सुद्धा येईना झाले. आरसच नाही ना गाडीला, कसं बघणार. बाप्पा उडलेला आहे तो बघा, ॲक्सिडेंट झालेला आहे. हे बघा ॲक्सिडेंट झालेला आहे. हां, दोघं एकमेकाला थटले. चल घाई नॉट घाई, जास्त घाई करायची नाही. घाई केली की असं होतं. ड्रायव्हर बदलला आता. आता याला देत चला चालवायला गाडी. परत हे काय यांचं आहे तसंच आहे. आता जराशी तुम्हाला चांगला कंटेंट गावणार. शूट ह्या गाडीचे मस्त मिळणार. लोड घेऊन आहो तुम्ही. आणि लालपरी कुठले मलकापूर परळ. ओके डन, जावा काका. आपण परत सलग दुसऱ्या व्लॉगमध्ये अमितच्या गावाला आलेलो आहे. आणि आता आपण परत कॅनलवर पोहायला जाणार आहोत. काय आता दुसरा शॉर्टच नाही ना. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit and the coffee ain't hit yet, damn ain't that great. I don't wanna go to work cause my boss is a jerk and I'm not even that paid. I need a change in my life cause I don't feel alive and there's nothing that makes me happy. Hold my beer for a minute, I'm about to quit my job, cash in for a ticket. I'm going on a trip and I don't plan to visit. I'm gonna stay there till I feel like I'm winning, and this is just the beginning. I need a big change, help me feel like living. I need a big swing, home runs I'm hitting, and I'll never look back, moving on till I get it all. And we all got dreams, we all want things, but what you gonna do for it? How you gonna move for it? What you gonna be? And do you believe you can do anything? But what you gonna do for it? How you gonna move for it? What you gonna be? To fight, to die on, and this is my game to play, to claim a brand new name, and आता पोचलेलो आहे स्पॉट्सवर. तर बघू आता कसं होतंय, काय होतंय. सगळेजण पोहायला निघतात. आता भेटू पाण्यात. ही पोरग घाबरतंय या उडी मारायला. मारणारच का उडी? चला उगाच मला शिव्या द्यायला नको अपशब्द. येऊ कसं उतरलंय बघ खाली. सोन्याबाई आला इकडं. ये बड चौक अशी उडी मारा सांगतो. अरे ये बघा तोंडावर गेलं. लागलं का पायाला? लागलं. तेच म्हणलं साधे उडी मार. ये चल.
बाबू अरे ये पाण्यात चल अरे ये ओके मार उडी हा बुडतोय अरे बालिश आहे देऊ त्याला उगाच आणलाय मी एवढा लांब 80 किलोमीटर हा मार पाणी बघू ए राजा चल वर उडी मारा तिथनं उडी मारा चल चल की उडी मारा तिथनं हा त्याला कुठं पावा येत नाही तेव्हा तो सारखाच आहे त्याला सवय झाली इथली पावा काय पाणी गेलं काय कानात चला दोघं जण हे सगळे चला सोन्याबाई चल अरे चल की ए मी आहे चला या अरे चल की उड्या मार की तिथनं काय वाटत नाही चल राजभाई प्रयास करते हुए हाय कर असं ते तेवढ्यानं काय होत नाही मला तर एवढं असं लागले लांबडे एवढं असं हा थोडे येते पावा तो सारखंच चपाड्या मार की हा. अरे पाऊस आला पाऊस चला हे देखो हा इकडे बघा पाऊस आलाय पाऊस आहे का ए गाड्या ए या लवकर पाऊस आलाय पाऊस बघा हो काय पाऊस काय आलं पावसाला गुंडळा लवकर कसं होतं बघा ढग कुठलं आत्ता वीज कडकडली हा आत्ता हा बघ कसं होतं बघ जस्ट फील द वेदर तर ना असं वाटायला लागलं पावसाळा चालू झाला असं वाटतंय हे बघा आलो आणि पाऊस चालू झाला इथंच आपण मागच्या वेळेला पण थांबलेलो इथेच पाऊस झाला संतोष आणि राज तिकडे बसलेले आहेत बघा हे बघा पाऊस चालूच आहे कंटिन्यू आम्ही पोहता आता कपडे चेंज केले पटकन आणि आलो वीज खूप कडकडायला लागले त्यामुळे रिस्क नको घ्यायला त्यामुळे आम्ही आलेलो आहे खालती आता बघा आवाज येत असेल तुम्हाला मगाशी तर एवढ्या जोरात वीज कडकडली ना सगळे घाबरले सगळे डायरेक्ट खाली निघत आहे इथून हे बघा मंदिर आणि इकडून पुढे आम्ही गेलतो वॉटरफॉल टाईपमध्ये काय तर होतं ते धरण होतं ना आउटलेट डॅम ह्याला लय माहिती आहे ना लय माहिती आहे तर आता इथून निघतो आता आणि मला असं वाटायला लागलंय की आम्ही फिरायला आलोय का गाडीच्या सर्व्हिसिंगला आलोय तेच काही कळेन झाले गाडी तर लावून आलोय इथं नुसतं मोकार फिरणं चालू आहे बाकी काही नाही कसला पाऊस पडतोय बघू आता खाली आता जाऊन वडापाव खाऊ आपण तिथे भेटू हे बघा असं वडापाव बनवते ते तळायला लागले ते एकदा काढते ते परत डबल तळते ते मग टेस्ट येते मग ही खाते ते हा हा अजून एक घेते आता एक खाल्ला मागच्या शनिवाराला पण बंद होता हे असं असतंय
आहे का सिक्रेट मसाला आहे, सिक्रेट मसाला. हे बघा हे सगळ्यांचे आहे ना तिसरा वडापाव चालू आहे. सगळ्यांचा तिसरा वडापाव चालू आहे. संत तुझा किती आहे? हा कसं होतंय? हा तुझा किती चालू आहे रे? तिसरा. हे बघा गाडी आपली प्रॉपर सर्व्हिसिंग केलेली आहे आणि आता आम्ही निघालो आहे. काय झालं माहिती आहे का, ज्यावेळेला आम्ही वडापाव खाल्ला त्यावेळेला शोरूमवाल्याचा फोन आला की सर्व्हिसिंग झालेली आहे आणि अर्ध्या तासात गाडी घेऊन जावा, नाही तर शोरूम बंद होणार, डायरेक्ट उद्या भेटणार गाडी. तर एवढ्या लांब तर आम्ही दुसऱ्या दिवशी येऊ शकत नव्हतो. मग त्यावेळेला पटकन मी आणि सोन्या त्या मित्राच्या CBRवर बसलो आणि डायरेक्ट 90-95 मारत डायरेक्ट गेलो. म्हणजे व्हिडिओ काय काढला नाही. तिथे गेल्या पण पेपर केले, क्लिअर केले पेपर, पेमेंट सगळं केलं आणि नंतर मग आम्ही पटकन गाडी बाहेर काढली. त्यांनी पूर्ण शोरूम बंद केलं. मग तिथे पण व्हिडिओ काढायचा चान्स भेटला नाही. तिथेच बाजूला हायवेच्याच बाजूला असल्यामुळे बाजूलाच सगळं ट्रॅफिक होतं, त्यामुळे तिथं पण व्हिडिओ काढायचा जमला नाही. तिथून मग आम्ही पुढे गेलो मित्राच्या घरी ते CBR द्यायला. तिथं पण एवढं काय लक्षात राहिलं नाही कुणाचे की व्हिडिओ काढायचं आहे काय. तिथे पण आम्ही त्याला CBR दिली, घेऊन आलो. आता आलेला आहे इथे जेवायला हॉटेलमध्ये. तर जेवूया आणि बोलू आतमध्ये आता काय असेल राहिलं तर. इथं असे विचित्र प्रकारे मला बघायला लागलेत हे लोक. मी काय बडबडायला लागले तर ठीक आहे आज जाऊन बोलू. बघा हे हॉटेल आहे, विटातलंच आहे. आलो इथं जेवायला, बघू काय होतं जेवण. हे बघा मी व्हेज थाळी घेतले, संतोषने पण व्हेज थाळी घेतली, त्या भावाने नॉनव्हेज घेतले आणि ह्याने पण नॉनव्हेज घेतले. तर आता जेवूया, जेवल्यानंतर भेटूया. इथं लागलंय पाणी पडायला त्याच्यावर, काय धुऱ्या लागलाय. आधीच आपली नाही गाडी, आपल्या मागा लागायची.